नाशिक फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि G4 स्मार्ट रेसिंग टेक्नोद्वारा आयोजित शनिवार दिनांक 2 आणि रविवार दिनांक 3 नाशिकच्या ग्रेप काउंटीच्या परिसरात मान्सून रॅली ऑफ नाशिक 2020 घेण्यात येणार आहे। या स्पर्धेत नाशिकच्या स्थानिक चालकांसह राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या चालकांचा थरार नाशिककरांना अनुभवता येणार आहे। या 2 दिवसीय रॅलीसाठी सुझुकी स्पीड, सुझुकी GS कस्टमर्स, ग्रेप काउंटी हे मुख्य प्रायोजक आहेत, तर कंट्री राउंड, ईशा पब्लिसिटी, द फ्लाय मंकी आणि अपोलो हॉस्पिटल हे सहप्रायोजकांची भूमिका बजावत आहेत। या संदर्भात पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे। नाशिकमधील पावसाळी वातावरण हे नेहमीच बाईक चालकांना खुणावत असतं। चिखलाच्या रस्त्यातून आपली दुचाकी चालवत कसरती करणे हा एक वेगळाच थरार असतो। या थरारक साहसी रॅलीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि इतरही राज्यातील नावाजलेले मोटरसायकल स्वार सहभागी होणार आहेत। नाशिकची रॅली म्हणजे एक आव्हानात्मक मार्ग असतो। चिखलातून आपल्या कौशल्याने वाहन चालवत कसरती करणे हा एक वेगळा स्टंट पाहायला मिळतो। या स्पर्धेसाठी आवश्यक ती सर्व सेफ्टी बॅकअप व्यवस्था करण्यात आली असून प्रेक्षक आणि स्पर्धकांसाठी संपूर्ण सुरक्षितता राखण्यात येणार आहे। साहसी खेळप्रेमींना आणि मोटर स्पोर्ट्सच्या चाहत्यांना ही रॅली म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे। नाशिककरांनी या थरारक रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आणि देशभरातील नामवंत रायडर्सचा रोमांच अनुभवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेच्या वेळी गणेश लोखंडे, मयूर रौंदळ, धर्मेश पांचाळ, ईशा राजपूत, आकाश काळे, सौरभ भदाणे, तुषार घावटे, यश पंडित, हर्षल बाभळे, अमरीश पटेल आदी जण उपस्थित होते। G4 स्मार्ट टेक्नो रेसिंग कम्युनिटीची एक मेंबर आहे। आपल्याकडे नाशिकमध्ये ग्रेप काउंटीमध्ये 2 आणि 3 ऑगस्टला मॉन्सून रॅली असणार आहे। याच्यामध्ये आपल्यासाठी भरपूर गोष्टी आपण ठेवल्या आहे, बायकिंग्स आणि स्कूटर रिलेटेड। याच्यामध्ये सेपरेट स्कूटर क्लास जे फिमेलसाठी आपण स्पेशली ठेवला आहे आणि बायकिंगसाठी ऑल ओव्हर इंडियामधून पार्टिसिपेंट्स येणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचे नवीन परफॉर्मन्सेस बघायला भेटणार आहे आणि आपण याच्या आधी नाशिकमध्ये तरी या असे इव्हेंट्स कधीच बघितले नाही, तर तुम्ही कधी मिस करू नका या। आणि तुम्हाला काही शंका असतील तर आपला जो G4 कम्युनिटीचा एक डिफरंट ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता G4 स्मार्ट टेक्नो रेसिंग ॲप्लिकेशन आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन रजिस्टरही करू शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे। आपला इंस्टाग्राम हँडलसुद्धा आहे G4 स्मार्ट रेसिंग कम्युनिटी म्हणून, तुम्ही इंस्टाग्रामला सर्च करू शकता। काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला DM करू शकता। धन्यवाद। 6 रायडर्स असणार आहे, त्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट करणार आहे, कारण की मला असे अपॉर्च्युनिटीज जे आपल्या नाशिकमध्ये आपल्याला भेटत आहे तर मला तरी असं वाटतं की आपण कधी मिस नाही केलं पाहिजे। आपण जिंकू हारू ते मॅटर नाही करत, पण जे आपल्याला अपॉर्च्युनिटीज इथं नवीन काहीतरी भेटत आहे करायला तर आपण नक्कीच केलं पाहिजे। आणि मी सगळे फिमेल रायडर्सलाही हे मेसेज करते, तुमच्याकडे फक्त लायसन्स असणं आणि सेफ्टी गॅजेट्स असणं फक्त एवढंच गरजेचं आहे। तुम्ही या, आम्ही तुम्हाला नवीन प्रकारे रायडिंगसुद्धा शिकवतो, सगळ्या गोष्टी इथं आपण टीच करतो। जे आपण मुलांना बघतो की आपण रोडवर फ्लेक्स करत असतो नॉर्मली, यंगस्टर्स जे आहे स्पेशल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही येऊन विजिट करू शकता। ते पूर्ण प्रायव्हेट प्रॉपर्टी, तर आपण कोणतेच पब्लिक प्रॉपर्टीचा यूज करणार नाही आहे, ज्याकरता पब्लिकला 60 वुमन रायडर्स किती देतात? वुमेन रायडर्स फ्लॅग ऑफ आत्तापर्यंत माझ्या वडीलच आहे। G4 मॉन्सून रॅली आहे, तर त्याच्यावरून गणेश लोखंडे, मी G4 कम्युनिटीमधून त्यांचा एक सदस्य आहे, एक मेंबर आहे। आम्ही आता येत्या 2 आणि 3 तारखेला नाशिकमध्ये मॉन्सून रॅली करतो आहे ऑफ नाशिक, G4 मॉन्सून रॅली ऑफ नाशिक करतो आहे। त्याच्यामध्ये पूर्ण भारतातून 60 चांगले रायडर्स येत आहे जे सहभागी होत आहेत। सर बोलले तसे का पहिले ह्या इव्हेंट नाशिकमध्ये भरपूर व्हायचे, पण काही काळांवर थोडंसं झाले नाही आणि तेच इनिशिएटिव्ह आम्ही घेतो आहे का आम्ही स्वतः एक प्रोफेशनल रायडर होतो, मोटरक्रॉस रायडर होतो, चॅम्पियन होतो। आणि आत्ता मलाही वाटतं की बाबा नाशिकमध्ये रायडर्स खूप कमी झालेले आहेत आणि लोकांना याची माहिती पाहिजे, लोक शिकले पाहिजे, जे रस्त्यावर काहीतरी निघून ट्रॅकवर यावा, ट्रॅकवर शिकावा, ट्रॅकवर करावा, याच्यासाठी आपण G4 स्मार्ट रेसिंग टेक्नो केलेलं आहे।
काही पण माहिती हवी असेल आपल्याला तर आपलं स्वतःचं ॲप आहे, त्याच्यावर सगळे डिटेल्स तुम्हाला भेटून जातील. आपले इव्हेंट्स काय असतात, आपण पुढे इव्हेंट घेतो, कोणत्या तारखेला घेतो आणि पुढं जाऊन ज्यालाही रायडरला नाशिकच्या कोणत्याही याला किंवा बाहेर कोणालाही जर का रायडिंग शिकायची असेल तर यू आर वेलकम फॉर अस. आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहोत, ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्याच्यात कुठलेही चार्जेस आम्ही घेतो. आणि नाशिकमधून भरपूरसे रायडर आहे जे आता म्हणजे दिशा राजपूत म्हणून एक मुलगी आहे, ती खूप सुंदर स्कूटर चालवते. त्याच्यानंतर नरेंद्र महाजन म्हणून आहे, शिवम टायर म्हणून आहे, जे नाशिकच्या लोकांना आणि बाहेरच्या लोकांना पण त्यांना बघण्यास मजा येईल. चांगले रायडर्स आहेत. प्राईस कशा टोटल ओव्हरऑल प्राइजेस साधारण आपण त्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट्स आणि काही सम अमाऊंट पण आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.